सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांनी हल्ल्याचं सीन रिक्रिएशन केले, नाट्य रूपांतर केलंय। आरोपीला सोबत घेत क्राईम ब्रांचकडून घटनास्थळाची पाहणी झाली आहे। आरोपी शहजादला सीन रिक्रिएशनसाठी सैफ अली खानच्या घरी देखील नेण्यात आलंय। आरोपी घरात कसा शिरला, तो तिकडून कसा पळाला हे समजून घेतलं गेलंय। सैफच्या घरात शिरण्यापासून वांद्रे स्टेशन पर्यंतचा मार्ग, त्या मार्गात काय काय घडलं हे पोलिसांनी जाणून घेतलंय। सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, नाट्य रूपांतर करण्यात आलंय, सीन रिक्रिएशन करण्यात आलंय, काय महत्त्वाचे पुरावे हाती लागले? प्रज्ञा, नक्कीच आपण पाहतोय की काल अंबोली दर्शन जे आहे ते पथक देखील आलं होतं आणि त्या संपूर्ण बिल्डिंग मधनं जवळपास 19 ठसे या आरोपीचे काल पुरावा म्हणून घेण्यात आलेले आहेत। अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे। तर आज पहाटे 5 वाजता या आरोपीला शहजादला सैफ अली खानच्या घरी नेण्यात आलं होतं नाट्य रूपांतरासाठी। त्यावेळी तो इमारतीत कसा शिरला, इमारतीतनं तो सैफ अली खानच्या घरी कसा शिरला आणि पुन्हा बाहेर कसा पडला याचं रिएक्शन करण्यात आलं। कारण ज्या पद्धतीने तो आतमध्ये गेला त्या ठिकाणी तो सीसीटीव्हीत कैद झाला नाही, 11व्या माळ्यापर्यंत कसा गेला हे देखील कळलं नाही। तर याचे संपूर्ण पुरावे हे पोलिसांना अत्यंत मिळणे महत्त्वाचे होते। आणि या बिल्डिंग नंतर जर आपण पाहिलं तर बांद्रा स्थानकावरती तो गेल्याचं कळालं, मात्र तत्पूर्वी वांद्रे येथील एका बस डेपोजवळ देखील तो झोपला होता असं देखील सांगितलं जातंय आणि त्यानंतर तिथेच कपडे चेंज करून तो बांद्रेला गेला। त्यामुळे या संपूर्ण घडामोडींचा रिक्रिएशन करण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा पोलिसांनी अत्यंत महत्त्वाचे पुरावे या देखील मिळालेले आहेत की कशा पद्धतीने तो गेला, त्याने त्याची कबुली दिलेली आहे। आणि दुसरीकडे हे करताना कुठेतरी व्हिडिओग्राफी देखील करण्यात आली, जेणेकरून आरोपी उद्या तर आपली साक्ष फिरवू लागला तर त्याने व्हिडिओग्राफीद्वारे जे बोललेलं आहे ते देखील तिकडे पुरावा म्हणून ठेवलं जाऊ शकतं। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा जो भाग होता रिक्रिएशनचा तो आज पहाटे झालेला आहे। यापूर्वी देखील अशाच महत्त्वाच्या घटनांमध्ये सीन रिक्रिएशन झालं होतं, ते म्हणजे एंटिलिया स्फोटात ज्यावेळी सचिन वाझेंना त्या ठिकाणी रात्री आणण्यात आलं होतं। या तपासाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नाट्य रूपांतर करणं, सीन रिक्रिएट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण का छोट्या छोट्या गोष्टींचे तपशील त्यातून हाती लागतात। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।